आज बनवूया पाकातले रवा नारळ लाडू। हे लाडू तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे असे बनतात। खायला खूप मस्त टेस्टी लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत। चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आपण वजनी प्रमाणामध्ये सुद्धा रवा किती लागणार आहे हे पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। अर्धा किलो इतका मी वजनी प्रमाणामध्ये हा रवा घेतलाय। आता वाटीने मोजून घेऊया। वाटीचं प्रमाण घ्या। इथे मी अर्धा किलो रवा मोजून घेतला तेव्हा 2.5 वाटी इतका हा रवा आहे। आता 2.5 वाटी रव्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तूप। कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया आणि तूप चांगलं तापलं की यामध्ये घालून घ्यायचा आहे हा रवा। रवा घालून आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवरती हा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना आपल्याला गॅसची आच मोठी ठेवायची नाहीये। मध्यम ते मंद आचेवरती हा रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे आणि सतत तळापासून असा हलवत राहायचा आहे। मोठ्या गॅसवरती रवा भाजला तर तो पटकन करपू शकतो किंवा रंग गडद येऊ शकतो। त्यामुळे आपले लाडूसुद्धा दिसायला छान दिसत नाहीत। त्यामुळे मध्यम ते मंद आचेवरतीच हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा आता साधारण 20 मिनिट तरी आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी ओला नारळ। ओला नारळची जी काळी बाजू असते ती घ्यायची नाही आहे, फक्त खवून घ्यायचा आहे। खवणलेला नारळ घेतलेला आहे 1 वाटी। ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे नारळसुद्धा मोजून घ्यायचा आहे। जर ओला नारळ घालायचा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घातलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आता रव्यासोबत आपल्याला हा ओला नारळसुद्धा अजून 10 मिनिट तरी भाजून घ्यायचा आहे। 10 मिनिटानंतर छान घरभर खमंग असा वास सुटतो। आता हे बघा, अशा पद्धतीने आपला रवा आणि नारळसुद्धा छान भाजला गेलेला आहे। कढई उतरवून ठेवलेली आहे। आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी इतकी साखर या पातेल्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी। पाणी घातल्यानंतर आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची। तर हे बघा, अशा पद्धतीने आता साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि यानंतर या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। साधारण 1-2-3 उकळ्या आल्यानंतर याची आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता याचा पाक तयार करायचा आहे। त्याआधी आपण यामध्ये पाव चमचा लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस घातल्यामुळे होतं असं की हा पाक एकदम स्वच्छ बनतो आणि लाडूसुद्धा आपले एकदम पांढरे शुभ्र छान बनायला मदत होते। तर हे बघा, आता आपण पाक चेक करूया। एका छोट्या डिशमध्ये मी हा पाक थंड करून घालून घेतलेला आहे। इथे घालतानाच आपल्याला दिसतंय की पाक चिकट झालेला आहे, पण याची हलकीशी एकतार झाली पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता की हलकीशी एकतार तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया। आपला पाकसुद्धा तयार झाला आहे। रवासुद्धा छान भाजून ठेवलेला आहे। आता गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये रव्यामध्ये घालून घेऊया वेलची पूड। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड, जायफळ पूड इथे घालू शकता। त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। वेलची पूड छान एकत्र करून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ घालून घ्यायचं आहे। यामुळे लाडूला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये घालायचा आहे पाक। पाक घालत असताना सगळा पाक आपल्याला एकदम घालायचा नाही आहे। थोडा थोडा घालून आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे पाक कितपत लागतोय किंवा राहतोय का आपल्याला याचा अंदाज येईल। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता की आपण थोडा थोडा करून गाळणीने गाळून पाक यामध्ये घालून घेतलेला आहे। पाक घालून घेतला, निम्माच पाक मी यामध्ये घातला, व्यवस्थित सगळं मिक्स केलं। त्यानंतर थोडासा पाक शिल्लक ठेवला। आता हा पाक आपल्याला पुन्हा मिक्स केलेल्या रव्यामध्ये घालून घेऊया। पाक अजून लागणार आहे, अजून थोडा पाक घालून घेऊया। मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घेत सगळं मी पाक इथे घालून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला झालेलं दिसतंय।
आता यानंतर 10 मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाक या रव्यामध्ये चांगला मुरू द्यायचा आहे. पाक चांगला मुरल्यानंतर आपल्याला 10 मिनिटांनी चेक करायचं आहे. रवा चांगला मुरला गेलेला आहे पाकामध्ये ते बघायचं आणि त्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण आत्ता थोडंसं गरम आहे. त्यामध्ये 10 मिनिटानंतर थोडंसं कोमट होतं आणि लगेचच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. मी इथे बेदाणे घेतलेले आहेत. प्रत्येक लाडूवरती असे बेदाणे छान असे लावून घेतलेले आहेत आणि हे लाडू वळून घेतले. लाडू वळून थोडेसे थंड करून घ्यायचे आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण हे रव्याचे आणि नारळाचे लाडू तयार केलेले आहेत. खायला खूप छान लागतात आणि यामध्ये सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमचे लाडू अजिबातही बिघडणार नाहीत. तर अशा पद्धतीनेच हे सर्व लाडू मी इथे वळून घेणार आहे. हे लाडू 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालेल. तर अशा पद्धतीचे हे खमंग, खुसखुशीत रवा नारळ लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.